नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल. आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये. चला तर मग ऐकूयात. पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते, हू वेअर द शूद्राज. प्रकरण पहिले, शूद्रांचा कूटप्रश्न. पॉईंट 1, शूद्र हे हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण होत हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शूद्र हे पूर्वी कोण लोक होते आणि चौथा वर्ण म्हणून त्यांची गणना कशी करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे. या बाबतीत अशा प्रकारचे संशोधन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याबद्दल दुमत नाही. हिंदी आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून शूद्र लोकांना कसे स्थान मिळाले? हिंदी समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे की क्रांती घडवून आणल्यामुळे? या दोन कारणापैकी खरे कारण कोणते होते ते समजून घेणे अत्यंत हितावह आहे. शूद्र लोक पूर्वी कोण होते व त्यांची चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल संशोधन करायचे तर त्यासाठी आपणाला प्रथमतः हिंदी आर्य समाजात चातुर्वर्ण्य कसे उत्पन्न झाले याबद्दलची माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळस्थान शोधून काढले पाहिजे. ऋग्वेदातील 10व्या मंडळात 90वी ऋचा आहे, ती पुरुष सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. या पुरुष सूक्ताचा आपण सांगोपांग विचार केला तर चातुर्वर्णाचा विचार करणे आपल्याला सोपे जाईल. पुरुष सूक्तात म्हटले आहे. पॉईंट 1, पुरुषाला 100 डोकी, 100 डोळे, 100 पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापल्यानंतर तो दशांगुळे शिल्लक राहील. पॉईंट 2, जे काही आत्तापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष स्वतः म्हणजे हे विश्व होय. तो अन्न सेवन करून प्रसन्न म्हणजेच प्रसरण पावतो, म्हणूनच अमर भगवान होय. पॉईंट 3, त्याचे महात्म्य असे आहे, पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा चौथा भाग म्हणजे या जगातील चराचर वस्तू आणि त्याचा 3/4 भाग आकाशात अमर होऊन राहिला आहे. पॉईंट 4, आपल्या 3/4 भागाने पुरुष वरती चढत गेला. त्याचा चौथा भाग इहलोकी उत्पन्न केला. त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर, ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशांवर प्रसार करण्यात आला. पॉईंट 5, त्याच्यापासून विराज जन्मला आणि विराजापासून पुरुष जन्मला, तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे पसरला. पॉईंट 6, जेव्हा देवांनी यज्ञ केला व त्या पुरुषाची आहुती दिली तेव्हा वसंत ऋतू त्या यज्ञाचे लोणी झाला, उन्हाळा यज्ञाचे सरपण झाला आणि हिवाळा यज्ञाचा उपहार झाला. पॉईंट 7, हा जो पुरुष बळी प्रथमतः जन्मला त्याचे बलिदान त्यांनी म्हणजेच देवांनी यज्ञाच्या तृणावर दिले. त्याच्याबरोबर देव, सध्यस व ऋषी यांचेही बलिदान दिले. पॉईंट 8, त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला. त्याच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी, मांसाळलेले प्राणी व जंगली पशु उत्पन्न झाले. पॉईंट 9, त्या विश्वव्यापक यज्ञापासून ऋक, साम आणि यजू, ऋचा आणि वृत्ते निर्माण झालीत. पॉईंट 10, त्यांच्यापासून घोडे, ज्यांना दातांच्या 2 पंक्ती आहेत असे पशु उत्पन्न झाले. त्याच्यापासून गाय उत्पन्न झाली. त्याच्यापासून शेळ्या, मेंढ्या उत्पन्न झाल्यात. पॉईंट 11, जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले? त्या तुकड्यापैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता, कोणते तुकडे त्याचे बाहू होते, कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते? पॉईंट 12, ब्राह्मण त्याचे तोंड होते, राजन्याला त्याचे बाहू केले, वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाला. पॉईंट 13, चंद्र त्याच्या आत्म्यापासून उत्पन्न झाला, सूर्य त्याच्या डोळ्यापासून, इंद्र व अग्नी त्याच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छ्वासापासून. पॉईंट 14, त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली. त्याच्या डोक्यापासून आकाश, त्याच्या पायापासून जमीन, त्याच्या कानापासून दिशा, अशा रीतीने देवांनी जग उत्पन्न केले. पॉईंट 15, यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी देण्यासाठी पुरुषाला बांधले तेव्हा अग्निभोवती 7 काठ्या उभ्या रोवल्या होत्या आणि त्या काठ्यांपासून 21 तुकडे सरपण म्हणून तयार केले. पॉईंट 16, या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला. हे फार प्राचीन काळाचे यज्ञविधी होत. या मोठ्या शक्तींनी आकाश व्यापले. तेथे पूर्वी सध्यस राहत असत. पुरुष सूक्त म्हणजे
जगाची उत्पत्ती कशी झाली हे दाखवणारा एक सिद्धांत आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा सिद्धांत प्रत्येक पुढारलेल्या देशात पुढे मांडण्यात आला आहे. इजिप्तच्या लोकांनी याबाबतीत जो सिद्धांत मांडला आहे तो पुरुष सूक्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तऱ्हेचा आहे. तो सिद्धांत असे म्हणतो की ख्नुमू या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला. जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले. तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे. त्याने मानव व देव निर्माण केले. तो प्रारंभापासूनच सर्वांचा जनक आहे. स्वर्गे, पृथ्वी, पाताळ, पाणी, डोंगर इत्यादींचा तो जनक आहे. सर्व पक्षी, मासे, हिंस्र पशु, जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने मादी व नर निर्माण केले. इजिप्तच्या लोकांच्या विश्वोत्पत्तींच्या सिद्धांताला जुळेल अशाच तऱ्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या म्हणजेच विश्वोत्पत्ती अध्यायात मांडला आहे. जगाच्या उत्पत्तीसंबंधी जे सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टीने फारसे महत्त्व नाही. जगाच्या उत्पत्तीसंबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होणार नाही असे म्हणता येईल. परंतु या सिद्धांतातील सर्व भागासंबंधी असे म्हणता येणार नाही, कारण पुरुष सूक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्त्वाचे नाहीत. 11 व 12 हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात. 11 व 12 या श्लोकांशिवाय इतर जे श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात. त्यांच्यावर कोणाची मदार नाही. ते कोणा हिंदूच्या स्मरणातही येत नाहीत. परंतु 11 व 12 हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे. विश्वजनकापासून 1 ब्राह्मण किंवा पुरोहित, 2 क्षत्रिय किंवा योद्धे, 3 वैश्य किंवा व्यापारी आणि 4 शूद्र किंवा नोकर हे 4 वर्ग कसे उत्पन्न झाल्याबद्दल प्राय 11 व 12 हे श्लोक स्पष्टीकरण करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही. हे श्लोक म्हणजे कविकल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आर्य समजत होते. असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय. या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मानण्यात आला की पुरुष सूक्तात जे 4 वर्ग सांगितले आहेत अगदी त्याप्रमाणे समाजाची घटना करण्यात आली पाहिजे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे. या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आली आहे ती वरून शब्दशः वरीलप्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे, परंतु विचार परंपरेने हा अर्थ मानण्यात आला आहे याबद्दल शंका नाही. सूक्त रचण्यात सूक्तकारांचा जो हेतू होता त्या हेतूशी विचार परंपरेने मानलेला 11 व 12 या श्लोकांचा अर्थ जुळतो असे म्हटले तर खरोखर चूक होणार नाही. म्हणून हे श्लोक म्हणजे केवळ जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे श्लोक आहेत असे समजून स्वस्थ बसणे ठीक नाही. समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रंथित केला आहे. हे या श्लोकांचे वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे. पुरुष सूक्तात समाजाची जी रचना सांगितली आहे तिला चातुर्वर्ण्य समजले जाते. परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण्य उत्पन्न झाले असे म्हणून त्याला हिंदी आर्य समाजात आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याने आपली रचना चातुर्वर्ण्यांच्या मुशीत तयार करून घेतली. हिंदी आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्ण्यांमुळे विशिष्ट स्वरूपात राहिली आहेत. हिंदी आर्य समाजाला चातुर्वर्ण्याबद्दल जो नितांत आदर उत्पन्न झाला त्याबद्दल जितके बोलावे तितके थोडे आहे. हिंदी आर्य समाजावर चातुर्वर्ण्यांची जी पकड बसली आहे ती सोडवणे दुरापास्त होय. पुरुष सूक्ताने जी समाजाची रचना प्रतिपादली आहे तिच्यावरून बुद्धाशिवाय कोणीही ब्र काढलेला नाही. खुद्द बुद्धाला ती रचना धरून खिळखिळी करता आली नाही. याचे साधे कारण असे की बुद्ध धर्माची चलती असताना सुद्धा आणि त्यानंतर देखील बरेच समाज नियामक उत्पन्न झाले, पण त्यांनी पुरुष सूक्ताने जी समाज रचना सांगितली होती तिलाच उचलून धरले नव्हे तर ती रचना भरभक्कम व्हावी म्हणून त्यांनी तिच्या अनेक प्रकारच्या भरीव योजना घुसडून दिल्या व लोकांचा पाठिंबा मिळवला. पुरुष सूक्तातील समाज रचनेला समाज नियामकांनी कसे उचलून धरले याबद्दलची पुष्कळ उदाहरणे देता येतील. यासंबंधी आपस्तंभ धर्मसूत्र आणि वशिष्ठ धर्मसूत्र यातील उदाहरणे देता येतील. आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती आहेत. यांच्यात प्रत्येक प्रथमची जात तिच्या पुढच्या जातीपेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे. शूद्र जात वगळून बाकीच्या सर्व जातींना आणि ज्यांनी वाईट कृत्य केले असतील अशा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांना वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना
उपनयन, वेदाभ्यास, यज्ञकर्मे याबद्दल अधिकार आहेत. याच गोष्टी वशिष्ठ धर्मसूत्रात सांगितल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातींना द्विज म्हणतात. त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून, दुसरा जन्म उपनयन विधीपासून म्हणजेच जानवे गळ्यात दिसायला लागल्यापासून, दुसऱ्या जन्मात सावित्री ही त्यांची माता व गुरु हा पिता. गुरुला पिता म्हणतात कारण तो वेदाभ्यासाला मदत करतो. प्रत्येक जातीची उत्पत्ती आणि विशिष्ट धर्मकृत्ये आणि विशिष्ट खुणा यामुळे 4 जाती परस्परांपासून भिन्न झाल्या आहेत. वेदात पुढील भाग आहे. ब्राह्मण त्याचे मुख होता, क्षत्रिय त्याचे बाहू होता, वैश्य त्याच्या मांड्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. पुढील भागात असे म्हटले आहे, शूद्राला धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही. पुरुष सूक्तात सांगितलेली समाजरचना व तिचे पावित्र्य याबद्दल अनेक समाज नियामकांनी याप्रमाणे पोपटपंची केली आहे. ती पोपटपंची येथे उद्धृत करण्याची जरुरी नाही. ज्यांनी पुरुष सूक्तात सांगितलेल्या समाजरचनेच्या पावित्र्याबद्दल थोडेसे का होईना प्रतिकूल मत प्रदर्शित केले, त्या सर्वांना हिंदू समाजाचा शिल्पकार मनू याने नेस्तनाबूत केले आहे. कारण मनूने 2 गोष्टी केल्या. पुरुष सूक्तात सांगितलेली समाजरचना ही परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करण्याचा त्याने सपाटा चालवला. ही पहिली गोष्ट. तो म्हणतो, तिन्ही लोकांच्या सुखासाठी परमेश्वराने आपल्या मुखांपासून, बाहूंपासून, मांड्यांपासून आणि पायांपासून अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे उत्पन्न केले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामुळे द्विज जाती उत्पन्न होतात, परंतु चौथा वर्ग जो शूद्र याला एकच जन्म आहे. अशा प्रकारची विचारसरणी प्रकट करण्यात मनू आपल्या पूर्वीच्या समाज नियामकांचे अनुकरण करीत होता, याबद्दल शंका नाही. परंतु तो त्यांच्याही पुढे एक पाऊल गेला. तो म्हणतो, धर्माला अधिकृत आधार देणारी एकुलती एक व शेवटची गोष्ट जर कोणती असेल तर ती वेद होय, असा मनूने दुसरा सिद्धांत मांडला. पुरुष सूक्त हे वेदाचेच एक अंग आहे. हे ध्यानात ठेवले तर हे सहज लक्षात येईल की पुरुष सूक्तात चातुर्वर्ण्य म्हणून समाजरचनेचा जो एक आदर्श मांडलेला होता त्याला मनूने परमेश्वरी इच्छेचा आणि अचूकपणाचा मुलामा दिला. चातुर्वर्ण्याला हा मुलामा मनूच्या पूर्वी कोणी दिला नव्हता. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.